हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हेलो हेलो सुंदर ध्याना
शारदा नमिला गणपती माऊली शारदा नमिला गणपती माऊली शारदा Ah
नमिला गणपती माऊली सारजा गुरुराया माझा दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपल्या स्तुतीला द्यावी मती गुरुराया तुझा ऐसा नाही सखा कृपा करुणे रंका धरी हाती गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या राया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती विठ्ठल महायोग पीठे तट्याभिमरथ्यां वरं पुंडरीकायां दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तं आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगाकार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे प्रभो तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळा अर्चितसे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती स्वीकाराल की या कुंदेंदु तुषार हारधवला या शुभ्रवस्त्रा होता या वीणावर्दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माचित शंकरा पृथ्वी देवी सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निश्चय जाड्या पहा ओम नमो ज्ञानेश्वरा
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अतिभाविका वचना ऐका कमलापती वचना ऐका कमलापती माझी रंकाची गणपती माऊली सारजा गुरुराया माझा दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपल्या स्तुतीला द्यावी मती विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंग गणपती मंदिराचं वर्धापन दिन बरोबर आहे, 9वा वर्धापन दिन आणि या 9व्या वर्धापना दिनानिमित्त ही कीर्तन सेवेकरता आज जरा पटकन बरं का 4चा कार्यक्रम आपला 4:30ला सुरुवात झाली 4:30ला तर 4चा 6 नाही का 4:30 ते 6:30 नाही आम्हाला दुसरं कीर्तन आहे हे अवघड आहे असू द्या चला जास्त वेळ घेणार नाही योग्य मर्यादेत योग्य वेळेत तुमच्या सर्वांची उपस्थिती म्हणजे आपली भजनी मंडळ आता बऱ्याच वेळा मी आलो मला वाटतं 1-2 वेळा कीर्तनाला आलो होतो आपल्याकडे आणि आजही पुन्हा योगायोग आला आमचे लवशेठ घुले यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी या ठिकाणी संतोष महाराज होते आमचे शिष्य आहेत ते बारोडात आम्ही शिकवलं त्यांना एक वाक्य 8 वेळा म्हणून घेतलं त्यावेळेस ते वक्ते तयार झाले पण सुंदर कीर्तन करतात आता असू दे या ठिकाणी घेतलेली सेवा खरं नियम आमचं ठरलं होतं अभंग वेगळाच या महाराजांनी सांगितलं वेगळाच इथं आल्यावर बोलतात जा हे काय होतं
जशा जशा परीनं जसं जसं समोर दिसेल तसं मांडावं. श्रोत्यांची इच्छा जाणून वक्त्यानं बोलावं तो वक्ता. श्रोत्यांची इच्छा जाणून वक्त्यानं बोलावं तो वक्ता आणि इच्छा न जाणता बोलतो तो वक्ता. कळलं? घेतलेला अभंग गाथ्यात नाही, तुकोबरायांच्या गाथ्यात नाही अभंग. तुकोबरायांचा अभंग किती येतो महाराज? नामदेवाच्या प्रमाणाकडे जर आपण गेलो, नामदेवाने शतकोटी रामायण रचलं, शतकोटी अभंग रचण्याची प्रतिज्ञा केली. देवानं सांगितलं, अरे नामदेवा शतकोटी अभंग या 100 वर्षात पुरे होतील का? म्हटलं मग तू कशाला आहे? देवाला काय म्हटलं? तू कशाला आहे? देवाला सरस्वतीकडे जावं लागलं. बैसावे जिव्हागरी नामयाच्या. बस 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 बस. नामदेवाच्या जिव्हागरी बसावं सरस्वतीला सांगितलं. नामदेवानी अभंग लिहिले. नुसते नामदेवानीच नाही, त्याच्या घरची 14 माणसं होती. घरच्या घर अभंग लिहायला बसले. घर म्हणजे कपाट हे नाही, घरातली सगळी माणसं. नामदेवाच्या घरात किती माणसं होती? 14. कोण कोण होती? दामा नामा सासू सुना दामा नामा जाना वापरले करणाऱ्या विठू गोंद्या माझे 4 पुत्र लाडाई गोडाई विठाई साखराई. नंतर लिंबाई लेकी आऊबाई आई भाऊ बहिणी आणि विडी पिशी जणी नामाची देवापाई. विडी पिशी जणी 14 माणसं अभंग लिहायला बसली. नाऱ्याचा अभंग आहे नामदेव महाराजच्या गाथ्यामध्ये, जनाबाईच्या अभंग आहेत, सगळ्यांच्या अभंग आहेत. एवढे अभंग झाले. नामदेवानी 82 वर्ष समाधी घेतली. राहिले ते किती? राहिले ते बाकी 4 कोटी. नामाला कणकाईच्या पोटी. कोण? तुकोबराया. तुकोबराया किती अभंग लिहायचे होते? 4 कोटी. लिहिले किती? 32,00,00,01,05. सांगुनिया साच गेला तू का, सांगुनिया साच गेला तू का. किती? नाही कळलं. 5 कोटी 1,00,000 आणि 32,000 एवढे अभंग तुकोबरायाचे. गाथ्यात किती अभंग आहे महाराज? गाथा वाचणार तुम्ही म्हणता. एका गाथ्यामध्ये 4105 आहे. एका गाथ्यामध्ये 4687 आहे. एक अभ्यासाशिवाय बोलू नाही. हे कोणी नाही बरळावा. हां, हे अभ्यासाशिवाय बोलायचं नाही. आणि मग अभंग किती आहेत? 5,01,34,000 एवढे अभंग तुकोबरायांचे. मग बाकीचे अभंग कुठे महाराज? तुम्ही नित्यपाठाच्या 12 अभंग वाचले का कधी? कुणी आहे का तुमच्याकडे? आहे का कोणी नित्यपाठ? स्वर्ग लोकाहून आले अभंग धाडिले सांग तुम्हाला की. स्वर्ग लोकाहून आले अभंग नित्यपाठाचे 12 अभंग. त्यातला पहिला अभंग आहे. मी म्हटलो होतं महाराज इथं, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून
दुःखाशी कारण जन्म घ्यावया, पाप पुण्य करुणी जन्म येतो प्राणी नरदया येऊन हानी केली रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी याचे गुणी जगी वाया गेला तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य करावं परमार्थ आरणीशी. पटापटा का चालले याच माहिती का? हां, पांडव बाय आणल्यात पटकनी पटकनी आपल्या दुसऱ्या वावरात. कळलं का? तर विलाज नाही तो काय, बघू एखाद्या शेव. 5 कोटी अभंग असताना सुद्धा आपले भुते अण्णाचा जो मंचरला जो भुते अण्णांचा जो गाथा आहे त्या गाथ्यातले अभंग ह्या गाथ्यात नाहीत बरं का. मग तो कुठंतरी आहे. ज्यावेळेस ओतूर गावी देव तुकोबा जात असताना मुक्काम केला ते भुते अण्णाच्या घरी मुक्काम करायचे. कुठं मंचरला. मंचरी गाथा आहे ना, तुम्हाला माहिती आहे, आपण ठेवलं होतं पूजेला एकदा, बरोबर की नाही. त्या गाथ्यामध्ये अभंग वेगळे, या गाथ्यामध्ये अभंग वेगळे. मग तसं वाघुल्ले अभंग वेगळेच असतील. देहुगावला जिथं वेडा पडला तिथे अभंग वेगळेच असतील. पण ते अभंग गायब झाले. जेवढे जेवढे संतांची जगण्याला सापडले तेवढे तेवढे आले ग्रंथात. तिथं आता गाथा मंदिरावर तेच आले. आपण सगळी मंडळी त्याला होतो. तात्पर्य एकच की अभंग तुकोबरायांच्या हरिपाठातला पहिला अभंग आहे. आणि हा अभंग का घेतला तर गणपतीच्या मंदिराचं वर्धापन दिन आहे म्हणून अभंग घेतला. आता मला एक सांगा, तुमच्या आमच्या समजानुसार बरं का, कार्यक्रम कुणाचा? गणपतीचा. कीर्तन कुणाचं? विठ्ठल पांडुरंग, नाही का? वारकरी संप्रदाय सर्वसामान्य माणसांची इच्छा काय की कीर्तन पांडुरंगाचं. बरं चला, नवरात्र मागे झाली. नवरात्रीला सगळं असंच व्हायला पाहिजे. आईचा घालूया गोंधळ गे वाजत संबळ, असं व्हायला पाहिजे का? पण तिथंही विठ्ठलाची संप्रदाय कीर्तन तिथंही हे असं का बरं? याचं कधी उत्तर शोधले का तुम्ही? तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा, पण त्या भक्तीमध्ये त्या दैवतामध्ये आपलं आराध्य दैवत माना, हीच खरी भक्ती. कळलं का? कोणत्याही देवाची भक्ती करा. रामदास स्वामी पंढरपूरला गेले. रामदास स्वामीचं आराध्य दैवत कोण? राम. कृष्ण आणि रामात बदल आहे का? विठ्ठल आणि रामात बदल आहे का? तरी विठ्ठलासमोर उभे राहून त्यांनी एक सुंदर अभंग रामदास स्वामीचा. येथे का रे उभा श्रीराम, 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 येथे का रे उभा श्रीराम. काय केली अयोध्यापुरी, काय केली अयोध्यापुरी, येथे आणली पंढरी, येथे आणली पंढरी, येथे काय उभा श्रीराम, येथे काय उभा श्रीराम, येथे काय उभा श्रीराम. काय केली गोधा गंगा, काय केली गोधा गंगा, येथे आणली चंद्रभागा, येथे आणली चंद्रभागा, येथे काय उभा श्रीराम, येथे काय उभा श्रीराम. पांडुरंगापुढे रामदास स्वामी उभे आहेत आणि त्यांना दिसतोय कोण? राम. कुठला? अयोध्येचा. आता मंदिर चालू आहे मंदिर. चला, राम दिसला, उभे कुठे आहेत? पांडुरंगासमोर. पांडुरंगातही आपलं आराध्य दैवत पाहण्याची ताकद त्याच्यामध्ये निर्माण झाली. आपण आता मी मुक्ताई पुढे उभा आहे. मुक्ताईचा अभंग घेतलाय का?
मुक्ताईचा अभंग नाही बरं का, कुलदैवताचा अभंग नाही, मुक्ताबाईचा अभंग आहे, संत मुक्ताबाई तिच्या अभंग आहेत. कुलदैवताचा अभंग नाही. तुम्हाला सापडला तर मला सांगा. खंडोबाचा अभंग आहे. अनंत युगाचा देवारा निजबोधाचा घुमारा अंगे अवचित भरला वारा वारा मल्हारी देवाचा आहे काय आत्ताच्या मालिकेमध्ये? जुन्या मालिका बघा राम बागडे महाराज, जुन्या मालिकेमध्ये रविवारच्या अभंगामध्ये हा अभंग होता. अनंत युगाचा देवारा शुद्ध सत्वाचा कवडा मोठा बोध ब्रीद बांधिला गाठा गळा वैराग्याचा पट्टा तुझिया सत्य धर्मी. बरंच आहे. ज्ञानभंडाराचे पोते रिकामं नाही कधीच कल्पाती, ते ज्ञानभंडाराचं पोतं इथे घेण्याकरता तुम्ही आलेला आहात. ज्ञानभंडाराचं पोतं आणि आमचं काम हे द्यायचं. पण आम्ही काय करतोय, इथं आलं मला कुणाची अवहेलना करायची नाही, पहिला हात जोडून सांगतो. पण आम्ही महाराज मंडळी तुम्ही आम्हाला वारंवार बोलवावं म्हणून शास्त्र सोडून परशास्त्राकडे जातात. सांग आईन सांग बाप, सांग शिवाजी महाराज, दुसरं काही मी नाही बोलणार, तुम्ही बोला. ऐक नाही. अहो खरं शास्त्र तुमच्या पुढे मांडलं पाहिजे, शास्त्र कळलं पाहिजे. ऐक नाही, शास्त्र कळलं पाहिजे. आणि आपण म्हणतो, रामदास स्वामी म्हणतात, आता मी तुम्हाला एक सोपं सांगतो. आता जो वाद चाललाय का, मराठा 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 मराठा, हा वाद चाललाय ना. मराठा म्हणजे काय, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार पडलेली जातीय वाचक नाव. आता तुम्ही सांगा कोल्हाटी, कोल्हाटी म्हणजे काय, लाठी कोलणारा कोल्हाटी, बरोबर आहे नाही. सांभाळ चर्म आकाराला आणणारा, तसं आपलं कुणबी, कुणबी म्हणजे कुळव आणि बी, कुळव आणि बी, कुणबी पेरायचं, पेरल्याशिवाय शेतकरी सिद्ध कसा, बरोबर का नाही. तसं मराठा रामदास स्वामींचे एक प्रमाण आहे, मराठा तितका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा. शिवाजी महाराजांना उपदेश करताना आलेलं आहे की मराठा, मराठा म्हणजे मरणार पण हटणार नाही असं जे सैन्य होतं कुणबी समाजाचं, ते मरणार पण हटणार नाही. मराठा 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 झालं. कळलं का तुम्हाला, कळलं का? आणि तुम्ही ज्ञानेश्वरीमध्ये ववी वाचा, मराठीचं वर्णन करताना काय लिहिलंय, ये मराठीचे बोली कौतुके अमृताशी पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मेळवीन. बरोबर आहे की नाही. मराठी लिहिलेले, मराठी मर पण हटणार नाही असे आपण मराठा. पण काय, धर्म वाढवावा, हिंदू धर्म टिकवला पाहिजे म्हणून हे व्यासपीठ शास्त्र तुमच्या पुढे मांडण्याकरता आहे, तुमची करमणूक करण्याकरता मुळीच नाही. तुम्हाला आता मी शास्त्र सांगतो लगेच. शास्त्र कुणाकरताच नाही, तुमच्या देहाकरता शास्त्र आहे, तुमच्या शरीराकरता शास्त्र आहे, तुमच्या शरीराकरता. कसं, तुम्ही विठ्ठल जे म्हणता ना, विठ्ठल बघा सगळ्यांनी म्हणायचे, सगळ्यांनी टाळी वाजवायची, म्हणायचे विठ्ठल, टाळी वाजून म्हणायचे. मी तुमच्याकडून, मी रामदेव बाबा आहे आत्ता, आणि तुमच्याकडून ते योगा करून घेणार आहे. कळलं? ऐका ना, सगळ्यांनी टाळी वाजवायची, टाळी पिटिक पिटिक वाजवायची, आणि टाळी अशी वाजवायची. कशी वाजवायची, तर्जनीला तर्जिना, अनामिकेला अनामिका, अशी समोर समोर, अंगुष्ठाला अंगुष्ठ, ती आपली बोटांची नावं आहेत का, आहे का माहिती, बरोबर आहे. ही का वाजवायची कारण सांगतो, सर्वांनी वाजवायचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. बोला पुंडली श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय प्रतिकृती आली का तुम्हाला? आली आहे पण सूक्ष्म आहे, तुम्हाला माहिती नाही. टाळी वाजवताना खवट्यापर्यंत शिरात आणल्या, मुंग्याला ज्यांनी पिटी पिटी वाजवले त्यांचं पिटी पिटी झालं, पिठी आहे ना. आणि माणसाला एकदा स्वभाव, माणसाचा स्वभाव तयार झाला ना, स्वभाव तयार झाला. 70 वर्ष माऊली नऊवारी नेसते, तिचा स्वभाव काय. 70 वर्ष माऊली नऊवारी नेसते आणि आता गाऊन घाल, चालेल का?
मग 70 वर्षाची आपली परंपरा जी आली ती टिकली पाहिजे ना, टिकली पाहिजे. विठ्ठल का म्हणायचं याचं सोपं कारण सांगतो. हे वाजवताना हे स्विच बोर्ड आहे. पांडुरंगाकरता म्हणा म्हणू नका, पण तुमच्या जीवाकरता तुमच्या देहाकरता म्हणा, टाळी वाजून म्हणा. हे पहा, हे स्विच बोर्ड आहे. मला वाटतं मी मागे एकदा कधीतरी सांगितलं असेल, इथं नसं सांगितलं तर परत ऐका, जणू काय मला तेवढीच येते. बा ऐका ना, आता विठ्ठल विठ्ठल म्हणताना हे स्विच बोर्ड दाबलं गेलं, या रक्तवाहिन्या फुगल्या, अटॅक येईल काय? आणि ठल म्हणताना बिंबीला रग लागते. ठ ठ ठ बिंबीला रग लागते. भस्त्रिका नावाचा प्राणायाम होतो, तर त्याला हार्ट अटॅक किंवा ब्लॉकेज होण्याची शक्यता नाही. मागे जी 24 तासला उदय निरगुडकरची मुलाखत होती, त्यावेळेस आपल्याला ते सिद्ध करून दाखले. कुणी? इनामदार वेद इन्स्टिट्यूट पुणे. 15 माणसं घेऊन गेली, ज्यांना अटॅक झटके येऊन गेलेले ते सगळे झटके घेऊन गेले, आणि त्यांना रोज 15 मिनटं विठ्ठल विठ्ठल अशी टाळी वाजवली 15 मिनटं. आणि पहिला कार्डिओग्राम काढला होता. 15 दिवसांनी परत हे प्रयोग करून घेतले, आणि परत कार्डिओग्राम काढला तर म्हटले आता तुम्हाला जन्मात ब्लॉकेज येणार, हार्ट अटॅक येणार नाही. एवढी ताकद विठ्ठल नामात आहे, एवढी ताकद विठ्ठल. टाळी सुद्धा वाजवेल. आणि आपण म्हणतो टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी काय सांगितलं? टाळी वाजवावी आणि मग गुढी उभारावी. गुढी कोणती उभारावी? कोणती गुढी? आता गुढी सांगेल, पण तुम्हाला समजली पाहिजे भाषा. ऐका ना, मी सांगतो गुढी आध्यात्मिक आहे, निर्गुण आहे. गुढी सांगतो, ती भाषा समजली तर बघा. इडा पिंगला स्थिर करून सुसुम्ने अवस्थेतून सुसुप्ती अवस्थेत जाणं, त्यावर उन्मणीचा झेंडा लावणं म्हणजे गुढी उभारणे. काहीच कळलं नसेल, सगळं गेलं असाच नसतं. ज्ञानेश्वरीचा 7वा अध्याय बघा, 6वा अध्याय बघा, मग ते इडा पिंगळा कळे. हां, आणि ओवी सांगून जातो एक. आत्मा असे नाभिस्थानी अष्टपाकुळी तयाची खेळणी घ्यावे जे हिरोनी यावा दशमद्वारा. याच्यावर विवेचन करायला मला वेळ नाही. बघेल एखाद्या वेळेस अध्यात्मज्ञानावर जर बोलायचं ठरलं तर. अध्यात्मज्ञानावर विषय जर अध्यात्मज्ञानाचा निघालाच, आणि ते कुटाभंगामध्ये बरं बाबडे महाराज, ते कुटाभंगामध्ये आम्ही किंग आहेत त्याची. मी स्वतःहून म्हणत नाही, जग मला म्हणते कुटाभंगाचे किंग. हो ना, खरं ते. बरं असू द्या, आपला विषय काय चालला होता? विठ्ठल विठ्ठल नाम. म्हणजे आपली जी शास्त्र जे आले ना, हे मानव शरीराला जपण्याकरता शास्त्र आले, हे मला पहिलं सांगायचे. टाळी वाजवायची, टाळा टाळी लोपला, पुढे अंगोंगी मुरला छंद, भोग भोगिताच्या आठला भेद, ज्ञान गळून गावा गोविंद. तेवढाच पाठ आहे आपला माऊलींचा तो वासुदेवानं तेवढंच पाठ आहे. ते ओम नमो भगवते वासुदेवाच्या ते तिकडे दादी लागत नाही कोणी. ते 13 चरणात चौकड आहे तिकडे. त्यातलं एक चरण सांगतो म्हणजे अध्यात्म कळून जाईल, ती गुढी कळेल. नागिणी उच्चाये 9 दारे निरोधून, नाडी त्रया माझी सुसुम्न संचरण. त्यातलं एक चरण आहे, 3रं चरण आहे. ते पाठच लागत हो महाराज, ऐकून नाही चालत ते. ऐकणे नागिनी उच्चाय म्हणजे कुंडली जागृत करून, नाडी त्रया माझी सुसुम्ना संचरण, सुसुम्नेत जाणं, आणि मग तिथे एक झेंडा लावणं, ती ज्योत. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योत, ते हे उभे मूर्ती विटेवर,
टाळी वाजवली, अशी टाळी वाजवली, विठ्ठल विठ्ठल नाम गायलं तर गुढी उभारली जाते. म्हणजे काय होतं, ठाईचं बैसोनी करायक आवडे अनंत नलगती सायास जावे वडांतरा सुखे येतो घरा. नारायण सुखे यायला काय कारण आहे? तुमचा देह जर सुखी राहिला, हे जर सुखी राहिलं तर तो राहील ना तिथं. पडक्या घरात कोण राहील सांगा ना, तुम्ही राहील का पडक्या? महिला वर्ग हा, तुम्हाला तर जमणारच नाही पडक्या घरात. शेजारीचं घर जर फरशीद असली तर, आणि तुमच्या घरात जर सारवायला लागले हो नीटच, कोण नवरा. असं मला सांगायचं तात्पर्य एवढंच. मी हे सांगतो कसं, माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये तुम्ही ऐकला असेल नसेल मला माहीत नाही, पण विज्ञान आणि अध्यात्म जोडायला पाहिजे. आपण बसताना महाराज, तुम्ही खाली बसताना खाली जागा झटकून बसता, स्वच्छ पाहिजे का नाही? परमेश्वराला नांदायचे. बरं, त्या परमेश्वराला नांदण्याकरता एवढं शुद्ध घर करावं लागतं. देह देवाचे देऊळ देवाचे देऊळ आत बाहेर निर्मळ, अंतर्मनाने बाह्य मनाने निर्मळ राहिल्यानंतर भगवंत त्या ठिकाणी वास करतो. चला, विषय तिकडे जायचं नाही, मला फारसं तिकडे घ्यायचं नाही. मला सांगायचंय काय, जे जे चिंतन आहे आता हे सगळं कशा करता चालले, तुम्ही कीर्तनाला का आला? उत्तर आहे, मी इथं कीर्तन करायला का आलो? पाकिट मिळते म्हणून. नाही नाही, तसं नाही. तुम्ही कीर्तनाला का आला? पैसे आहे तुम्हाला जेवायला. सगळ्यांची इच्छा काय असते की मला सुख मिळावं. मला काय पाहिजे? सुख पाहिजे. सुख. मला दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी जास्त सुखाने झोप आली पाहिजे, सुख मिळावं. आणि सुख देणारा एवढाच आहे, गणपती असेल नाही तर मुक्ताई असेल, देव हे माध्यम असेल, सुख देणारं एवढंच आहे, एवढंच सुख देणारं जागा आहे. दुसरीकडं सुख नाही. जो देखे तो दुखिया बाबा सुखिया कोई. पाठवराव तुमचं, पण ते जाणून का घेत नाही? अहो, किती त्या बालाजीला जातात, त्या शिर्डीच्या साईबाबाला नमस्कार केला, एका नवस केला, म्हणला देवा सगळं होऊ दे, काय जगाची घडामोड व्हायची तेवढी होऊ दे, पण मला संध्याकाळी झोप येऊ दे, तुला सोन्याचा पलंग वाईट. किती श्रीमंत असेल, किती श्रीमंत असेल, तोट आहे का श्रीमंतीला? ते डॉक्टरकडे जायचं, गोळ्या खायचं. एक गोळी खाल्ली काय झालं नाही, झोप येत नसं. 2 गोळ्या खाल्ल्या, झोप येत नसं. डॉक्टरने सांगितलं 3ऱ्या गोळीला अलाउड नाही. माझा विलास संपला. मी तुला झोप येईल अशा कोणत्याच गोळ्या देऊ शकत नाही. मग ते वैतागलं. आणि ज्या वेळेस डॉक्टरला वैतागलं ना, दिवृष कपाळात माणूस. तुमच्याकडे आहे बाबा, आहे का मनकर बाबा? आहेत ना? आहेत. मी जागरण देत होतो, ते वारं वगैरे होतं. येतं माहिती का तुम्हाला? मी जागरण देत होतो. नाही, नसेल. मी माझ्या वडिलांनी मी 17 वर्ष जागरणच केली, आणि त्यामुळे माझा स्वभाव जात नाही. आधी होता वाघ्या, दैवयोगे झाला पाघ्या, याचा येळकोट राहिना, मूळ स्वभाव राहिना. आधी होती दासी, आधी होती दासी, पटराणी केली तिशी, तिच्या हिंडाने राहिना. तुम्ही म्हणलं त्या झटका वर चला, असू द्या. तात्पर्य एकच, स्वभाव माणसाचा स्वभाव बनलेला आहे, त्याला झोप येत नसं. मग त्याचा स्वभाव कुणीकडे गेला? एका साधूला विचारलं, बाबा मला काही केलं, श्रीमंती आहे, पैसा आहे, अडकाय, महाल माड्या खजिना गाड्या सगळं 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 आहे,
शास्त्र म्हणते कुणाचा तो महाल खर्चना, कुणाची ती महालमाडी, सर्वच जाईल काय न राहील काय धरून याची गुढी. सुंदर स्त्रिया रंबाई जशी याची मनाला बहुगुडी, जबरदस्त मायेचा फासा जशी कवाडाला कुलपकडी. ही कुलपकडी आहे, सगळं आहे म्हटलं, सगळं आहे, पण मला झोप येत नाही महाराज, काय करू. महाराजांनी सांगितलं बाळा, ज्याला झोप येते ना चांगली चांगली झोप, पडल्या पडल्या गोराला सुरुवात, त्याचं शर्ट घाल. महाराजांनी दिलं आपलं सांगून, त्याला काय दिलं सांगून. ते उठलं पहिलं डॉक्टरकडे गेलं. डॉक्टर सुखी दिसते, ते पैसे घेतले ते सुखी असेल. डॉक्टरकडे गेलं म्हणजे डॉक्टर म्हणलं तू कशाला आला. डॉक्टर मी गोळ्या घ्यायला आलोच नाही, फक्त तुमचं शर्ट द्या. शर्ट कशाला म्हणलं, मला महाराजांनी सांगितले ज्याला चांगली झोप येते ना त्याचं शर्ट घाला. डॉक्टर म्हणलं तुला कोणी सांगितलं मला झोप येते. हप्त्याची तारीख आल्यावर ॲडमिट नसतं, करायची गरज नसताना ॲडमिट करतोय. नाही ना, पैसे गोळा करायला हप्त्याची तारीख, कोट्यवधी कर्ज काढले दवाखान्याला, मला नाही झोप येत. म्हणलं मग चला माझ्याबरोबर. का बरं कशा करता म्हणलं, ज्याला झोप येते त्याला माणूस बघू. गेला इंजिनियर तुमचं शर्ट द्या आम्हा दोघांना एक एक. मग इंजिनियर म्हणलं तुम्हाला कोणी सांगितलं मला झोप येते. अहो ते पुण्याला बिल अडकले, 6 महिने हेल्पाट घालतोय, ते बिल आल्याशिवाय मला पुढे जगून देणार. तो काय त्याला काय झोप येत नाही. म्हणलं मग चला आमच्याबरोबर. ती काही निघाले. कशा करता झोप येण्याकरता निघाले. गाठवला पुढारी गाठवला, तुम्हाला झोप येत असेल शर्ट द्या. म्हणलं तुम्हाला कोणी सांगितलं आम्हाला झोप येते. अरे कोण का पक्षात जाईल, कुठं पक्ष टाळील सांगता येत नाही आम्हाला, आमचा भरोसा. झोप मी राजकारण सांगत नाही बरं का, मी आपला माझं उदाहरण आहे म्हणून मी कुणाच्या याच्यात हस्तक्षेप करत नाही, काय घेणं नाही मला. मी आहे भारताचा नागरिक आहे, पण ते हे व्यासपीठ तेल आहे, मी माझा विषय आला म्हणून सांगतो. म्हणजे पुढारी इंजिनियर डॉक्टर कोणी सुखी नाही. 10-5 जण जमा झाले, मारवाडी काका सगळे जमा झाले. म्हणले सुखी माणूस सापडल्याशिवाय मागच यायचं नाही. सकाळच्या पहरी आऊत घेऊन गेलेले एक रानात आंब्याच्या झाडाखाली हे बसले होते. रानात चालले ना माणूस शोधायला, दुसऱ्या गावाला जायचं ना, माणूस शोधायला चालले ना. कशा करता झोप येणारा माणूस. यांनी 12 वाजता आऊत सोडलं, आंघोळ केली, तशीच उडी टाकली. आंघोळ केली, बाहेर आलं, जनावरांना खायला घातलं. यांनी 2 भाकरी चांगल्या. आता आवताचं माणूस सुटलं काय, मी आवत हाकलं बरं का, आवताचं माणूस सुटलं काय, तिकडे जेवण 2 भाकरी घेतल्या, खाल्ल्या आणि ढेकुळ उशाला घ्या कुठं आंब्याखाली. ही बसलेली तिथं, त्याला काय करायचं, या नाही तर जा तिकडे, काही घेत नाही. आणि एका क्षणात घोरायला लागलं. कोण आवत्या. अरे म्हटलं माणूस सापडला. म्हटलं कोणता माणूस. हे काय 1 मिनिटात झोपलं, 1 मिनिटात झोपलं. झोप येणारा माणूस. त्याला उठवलं, हे दमलं होतं. काय काव बाबा मला का उठवलं. म्हणलं उठवायचं कारण एकच आहे, तू जेवला पडल्या ढेकळात झोपला, तोच असतील सगळं घोरच झोपला. तुझं शर्ट दे. याने विचार केला शर्ट, अहो काला अवताल लागून फाटले, अजून शिवलं नाही, कुपरीच आहे मी, मला शर्टच नाही. सुखी आहे कोणी. मला काय म्हणायचं, शांत झोप येईल का कोणी. जो देखे तो दुखिया बाबा. आणि सुखाचा क्षण कुठं असेल तर फक्त इथं आहे हरिनामात. कशामध्ये, हरिनामामध्ये आणि आपला धर्म पाळण्यामध्ये. धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री धर्माचे पालन, धर्माचे पालन.
काम बीज वाढवावे नाम. आपल्या या गादीचा अर्थ समजून घ्या. मी आतापर्यंत जेवढी बडबड केली कशा करता केली त्याच्याच करता केली. काय कारण धर्माचे पालन केलं पाहिजे आणि धर्माचं पालन करण्यास कशा करता करायचं. पाखंडपणा घालवायचा. पाखंडपणा म्हणजे सेंद्रिय अंद्री दैवते कोणती पूजिती भूते खेते. हा पाखंडपणा करायचा नाही. योग्य मार्गाला समाज आला पाहिजे. आणि तुमच्या माहिती करता सांगतो महाराज, तुम्ही आता घाट उतरला तुमच्याकडे नाही मी ते सांगून गेलो कारण पहिल्याच वेळेला आलो होतो तिथं दसपेला तुमच्या अंत्यसंस्काराला पसायदान घेत चला महाराज. काय घ्यायचं इथं कुठे आल्यावर मी ते सांगेल. त्याची कारणं बरीच सांगेल. अध्यात्म कारणं बरीच आहेत. ती कारणं सांगेल तुम्हाला. हरिवंश पुराण ग्रंथामध्ये निर्णय सिंधूमध्ये सुद्धा आहेत. ग्रंथाची नावं सांगून ओव्या सांगेल महाराज. असं धरून आणलेलं नाही. ओवी सुद्धा क्रमांक बघू. आता ते इतका वेळ नाही आपल्याला. तात्पर्य धर्माचे पालन करणे खंडन. पाखंडाचं खंडन करण्याकरता धर्माचं पालन करण्याकरता आपण धर्माचं पालन कसं करतो. कोणतंही कार्य करताना पहिलं गणपतीचं नामस्मरण करतो. तेच तुकोबरायांनी हरिपाठात पहिल्या अभंगात पहिल्या चरणात सांगितलंय. तुकोबरायांनी हरिपाठात पहिल्या अभंगात पहिलं काय सांगितलं. नमिला गणपती माऊली सारा. गणपतीचे नमन का करायचं. ज्या वेळेस व्यासांनी वेदापासून 18 शास्त्र लिहायला घेतली त्यावेळेस त्यांची मती कुंठित झाली. ब्रह्मदेवाला शरण गेले. ब्रह्मदेवाने नारदाला सांगितलं नारदा हे काय बघ. मग त्यांनी सांगितलं तुम्ही गणपतीचं स्मरण केलं नाही म्हणून तुमची मती कुंठित झाली. म्हणजे बुद्धीची देवता कोण. गणपती. आता नाही राहिली दळणं राहिली का. आता दळता का तुम्ही. महिला वर्ग पूर्वी आजी तुम्हाला माहिती असेल जातं होतं तुमच्याकडं. पहिली ओवी कोणती व्हायची. नाही सुंदर माझं नाही. पहिली माझी ओवी गणराया गणपती देवाच्या सभेला सारे जाऊ बी. बरोबर आहे ना. तेच तुकोबरायाने सांगितले. नमिला गणपती माऊली सारजा.
गुरुराया माझा आता गुरुराया माझा दंडवत. आता आऊत झुपलं तुम्ही आऊत नाही गणपती म्हणताल ते गण्या 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 म्हणायची ना म्हणजे योग्य. माऊलींचं ज्ञानेश्वर सुरात ओम नमो जे अध्या वेद प्रतिपाद्या जय जय सवे सवेद्या स्वात्मरूपा देवा तुची गणेश कलार्थमती प्रकाश पोहा निवृत्ती दासो अवधारी. पहिलं काय गणपतीचं नामस्मरण. आणि गणपतीचं मंदिर तुम्ही इथं बांधले म्हणलं गणपतीचं हा बंगला घ्या होतं काय ठरला होता एक आला दुसराच आणि निघाला तिसराच. सारा त्याला मिळाच नाही तर काय न मिला गणपती माऊली सारखा गुरुराया माझा दंडवत. खरं सांगायचं म्हणजे एवढं पब्लिक बसलं होतं पण वेळेचं भान मला ठेवावं लागणार आहे कारण आम्हाला दुसरं कीर्तन आहे नाही का. 7 ते 9 कीर्तन आहे परत जायला 8 तास लागणार आहे. तेव्हा खरं तर मी गणपतीचा फक्त तुम्हाला एक उदाहरण सांगतो. गणपती कसा भावार्थानं आळवला जातो. विठ्ठल भक्तसुद्धा गणपतीला बोलू शकतात. त्या आपल्या चिंचवड गावची तुकोबरायांच्या काळात घडलेली थोडीशी जी आपण म्हणतो गोष्ट ती गोष्ट तुमच्यापुढे मांडणार आहे. त्याचा अभंग बाकी गाथ्यात आहे. चिंतामणी देवा गणपतीचे उपासक चिंतामणी देव यांना तुकोबरायाची ख्याती कळली आणि मग तुकोबरायांना त्यांनी निरोप पाठवला की आमच्या भेटीला गणपती दर्शनाला या. गणपतीच्या दर्शनाला तुकोबरायांना बोलवल्यानंतर तेवढा जो त्यांचा भेटीचा जो प्रसंग आहे ना तो प्रसंग इतका महत्त्वाचा आहे. ते चिंतामणी देव पूजा करत होतं अशी देवाकडे बघून पूजा करत होतं. 3रं फूल 2 फुलं वाहिली 3रं फूल जरा कोमेजलेलं लागलं आणि त्यांच्या मनात आलं बरं का मनात कोमेजलेलं फुल का आलं. माळ्याने नक्की या फुलाच्या झाडाला पाणी दिलं नाही ही कल्पना आली. पण म्हणलं आता ही पूजा उरकून तुकोबराय येणार आहेत आणि त्यांना भेटायचं पाहिजे ही कल्पना करते. मागं तुकोबराय उभे होते बरं का उभे होते आणि त्यांची पूजा झाली. एक 10-15 मिनटं गेली आणि मागं पाहिलं जय हरी. तुकोबरायांनी काय केलं जय हरी म्हणजे तुकोबराय तुम्ही कधी आले म्हणले तुम्ही बागेत होता तेव्हा. कळलं का तुम्हाला. आता पांडुरंग म्हणजे तुम्ही बागेत होता. अहो म्हटलं मी बोललो नाही माझ्या मनात तुमच्या मनातलं मी जाणलं. कोण म्हटले तुकोबराय. तुमच्या मनातलं मी जाणलं. मग तुकोबरायांची थोरी त्यांना आणखीनच कळली की हा जर दुसऱ्याचं मन जाणतो त्याला काय म्हणतो आपण मनकवडा. वा मनकवडा दुसऱ्याचं मन जाणणारा मनकवडा. तुकोबराय मनकवडे होते ना होतेच. यांचं बागेतलं कसं काय लफडं कळलं यांना. बरं चला असं द्या. बरं म्हटलं आता काय हरकत नाही आदरातिथ्य तुम्ही आले आदरातिथ्य झालं म्हणले आता जेवून जायचं. सगळे संत मंडळी येणार आहेत सगळ्यांनी तुम्ही जेवायला बसा. जेवायला बसल्यानंतर तुकोबरायांनी सांगितलं अजून 2 पात्र तयार करा. एक विठ्ठलाला करा आणि एक गणपतीला करा. म्हटलं गणपती कसा काय जेवायला येईन. अहो ते नैवेद्याचे धनी पांडुरंग नैवेद्याचे धनी
नाही बरोबर आहे की नाही? नैवेद्य देत नाही. मग नाही जेवायला आलीच पाहिजे तो. तुकोबरायांनी काय सांगितलं? मग इथं उत्तर आले बघा. देव म्हणे एवढी कैशी थुरी. देव म्हणे तू काय एवढी कैशी, माझी थुरी एवढी कसली? तू मला जमत असलं तर तुम्ही बोलवा. पात्र तयार केली, ब्राह्मण जेवायला बसले, सगळे जेवायला बसले. फक्त पात्रावर शेला टाकला. विठ्ठलाच्या पात्राचं अन्न संपलं आणि गणपतीच्या अन्नाचं पात्र संपलं नाही. ती नुसतं पात्र वाढलं होतं. आणि मग म्हटलं जेवणं झाली सगळ्यांची. म्हटलं तुम्ही देवाला उपाशी ठेवलं. कुणाला? गणपतीला उपाशी ठेवलं. तुकोबराय काय म्हटलं? उपाशी ठेवलं. तुमची ताकद असली तर तुम्ही बोलवा. म्हटलं मी बोलू शकत नाही. कारण का? अभिमाना भितरी नाड भिलो, अभिमाना भितरी नाड. माझा अभिमान होता, या अभिमानामुळे तो येऊ शकत नाही. तुमच्यात जर ताकद असेल तर तुम्ही ती बोलू शकता. कोणाला? गणपतीला बोलू शकता. मग तो दुसरा एक अभंग आहे, तुम्हाला सांगतो. तो अभंग तुमच्या परिचयात आहे किंवा नाही. गणराया लवकर यावे, गणराया लवकर यावे, न भेट सकळा सकळा. सकळाशी द्यावे. मग आले गणपती, नाचत आले गणपती, पायी घागऱ्या वाजते. फक्त घागऱ्यांचा आवाज आला, गणपती आले कळलं. फक्त आले हे दिसले नाहीत. म्हणून तुकोबरा एका अभंगा म्हणतात, देव सोयराचं बघा शेवटचं प्रमाण. आपुले वैभव, आपुले वैभव, सवे. कुणाबरोबर जेव? हा अभंग कोणता? तुमचा पाठ आहे, अंतरीची घेतो गोडी. हा त्यातला तो अभंग आहे. त्याचं प्रमाण आहे हे. तुका म्हणे जेवी सवे. हा आमच्याबरोबर जेव. आणि गणपती जेवला तेव्हापासून मोरया गणपती, चिंतामणी मोरया गणपती म्हणून चिंतामणी मोरया नाव पडलं. कुठं? आणि इकडं ते स्थान आहे. कुठं? मोरगावला तेच ठाणे. तिथे बघा ते वाज लिहिलेलं सगळं. गणपतीला नमस्कार केला. गणपतीच्या भक्तीमध्ये सुद्धा विठ्ठल आहे आणि विठ्ठलाच्या गणपतीमध्ये, विठ्ठलामध्ये गणपती आहे. गणपती तुका म्हणे शोधून पाही, विठ्ठल गणपती तुझा. वा वा, अभंगाचे प्रमाण आहे. म्हणजे मी इथं अभंग घेतल्याचं ते सार्थक झालं असं मला वाटतंय. बरोबर आहे की नाही? आता खरंच बोलायला खूप होतं. तुम्ही पब्लिक जमलात. मला वेळेची मर्यादा आली, क्षमा मागतो. नमिला गणपती माऊली सारदा, गुरुराया माझा दंडवत, गुरुराया चरणी मस्तक ठेविला. गुरुरायाच्या चरणी मस्तक का ठेविला? त्याचं उत्तर आहे तुकोबरायांनीच दिले. गुरुराया चरणी
काय बोल महाराज मागले मागले बोल काय ते माईक मध्ये सांगा आम्हाला लोकांना सांगा 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 शेवटचे उतरणी उतरणी देता यांचे वडील आहेत ना संपूर्ण महाराष्ट्रात कैलास महाराज सुखरे सगळी लोक गुरुच म्हणतात त्यांना आणि शुद्ध बीजापोटी फळे ऐसा पुत्र दे रे गुंडा त्याचा त्रिभुवनी झेंडा खरं झेंडा वाजवला त्यांचे सुद्धा शिष्य तयार झाले मी इकडून बोलवलं अहो काही काही हिले खोडी मंडळी असतात तुम्हाला सांगा गंमत सांगा सम कुठे घ्यायचा यांच्या उत्तरणीत कळत नाही सम काही वेळा अतित धा आणि काही वेळा अनाधित धा करतात 15 वेळा आवर्तन गेली तर गायकाला सम कळत नाही मी बोललेलं का समज आलं का मी बोललेलं तुम्हाला समज आलं का गेलं तुमच्याही गेलं वरून पण जाऊ द्या आपलं काही त्याची गरज नाही असू द्या तर आपण मध्यावर आलोय आता गुरुराया चरणी मस्तक का ठेवला याचं शुद्ध उत्तर सांगतो मराठीत सांगतो आणि आपल्याला रजा घेणार नाही गुरुरायाच्या चरणी मस्तक का ठेवला याचं कारण आहे की गुरु आपल्या देहात देव दाखवतो देव कुठं आहे आपल्या जवळ आहे देवाची आहे द्वारी तेने मुक्तीच्या आहे पाठ आहे राव तुमचं पण देवाचं दार माहिती नाही हे देवळाचं दार आहे आपण ज्या दारातून येतो जातो ते देवळाचं दार आहे ज्या दारातून भगवंत येतो जातो ते देवाचं दार आहे वासुदेव करीतो फेरा वाडी आत बाहेर कुणी काहीतरी दान पुण्य दान न द्याल तर जाऊ का दारकडला वासुदेव फेरा करतोय इथं हे दाखवणारा देव आहे पण आपलं झालंय काय माहितीये का सोपं सांगू का म्हातारीची सुई हरवली घरात सवय सांगला आणि ती आली बाहेर आणि वाट्यावर शोधी ती काय सुई पोराला म्हणलं काय पाहती गाई सुई पडली बाबा मग सुई कुठं पडली घरात मग बाहेर काय शोधती म्हणले बाहेर जरासं प्रकाश आहे म्हणून आले सापडेल का सुई सापडली कुठं घरात पडली आहे आणि सापडणार नाही सोपं सांगू परत आता महिला वर्ग जास्त आहे म्हणून महिलांजोगा एक थोडंसं सांगतो पूर्वी सुवासिनी जेवायला बोलवलं का सुवासिनीचे दागिने घालून जातात सुवासिनी दागिना काय पहिलं काय कुंकू नाही का दुसरं इथं गळ्यात
नाकात नथ, इथं हवा. हे सुवासनीचे दागिने. बरंच आहे, बरंच. ती का घालायची, कशी घालायची, परत कधी कीर्तनाला महाराज मला आठवण करा. त्याच्यामागे शास्त्रीय कारण काय, वैज्ञानिक कारण काय हे मी सांगेल तुम्हाला. ते नाड्या कोणत्या वाहतात. या दशनाड्या आहेत ना, दशनाड्या गांधारी असेल, कुगो असेल, आष्टीजीव असेल, इडा असेल, पिंगला असेल, सुषुम्ना असेल, त्या नाड्या कशा वाहतात इथं. अध्यात्म माझ्या पदार्थ नाही, जे माऊलीने तुकोबांनी सांगितलं, एकनाथ महाराजांनी सांगितले ते मी माझ्या पदार्थ सांग. आला बाबा, बाबा तू बाबांनी चांगलं कीर्तन केलं बया, माझ्या डोळ्याचं पाणी तुटलं. अगं तुझं पाणी तुटलंय. रडवण्यात, हसवण्यात, करमणूक करण्यात कीर्तन नाही. कीर्तन कशा, माया जाळ नाशे या नामे करून प्रीती चक्रपाणी असू द्यावी, असू द्यावी प्रीती साधूच्या पायाशी, कदा कीर्तनाशी सोडू नये पुराण श्रवण कीर्तन मनन निज ध्यासन साक्षात्कार, साक्षात्कार झाली या सहज समाधी, आणि तुका म्हणे उपाधी गेली त्याची. महाराज कधी चांगले सराव झाला ना माझा या लोकांना, या अभंगावर मला आठवण करून द्यायच्यावर कीर्तन करून. अध्यात्म काय असतं, तुमचा देव कुठं आहे. सुवासनी जेवायला गेली, पहिलीच गेली, नवीन लग्न झालं होतं, सगळ्यांनी नाकात नथी घातल्या होत्या आणि जेवायला गेल्या. जेवायला बसल्यावर पूर्ण सुवासनीला पोळ्याच असतात ना, पोळ्या असतात का मासवड्या, पोळ्या 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 जेवायला बसली. पण ते 6 तास असं खायचं कसं, ते इकडून येणार नादनात ते अवघड जायचं. मग तिने इकडं पाहिलं, शेजारी इकडं पाहिलं, म्हटले काय का कसं जेव्हा त्यात नवीन नथ घातली होती. त्यांनी नाकातली नथ काढली, पोथीत अडकवली. पुढं अडकवली, पोथीत अडकवली होती, त्या जेवत होत्या. हिला वाटलं असंच जेवतायत, मग हिने नाकातली नथ काढली, पोथीत अडकवली, पोथीत अडकवली आणि जेवायला बसली. ज्यांना ज्यांना सवय होती, मी करमणुकी करता सांगत नाही, याच्यातून निघते बघा पुढं. ज्यांना ज्यांना सवय होती त्यांनी पोथीतली काढली, नाकात अडकवली, त्या आपल्या कामाला लागल्या. ही गेली घरी, नवीन नथ घातलेली, गेली घरी, आसारा पासारा सगळा आवरला आणि तोंडावून हात फिरवता ये भया नथ गेली. काय झालं, नथ गेली, तुमची गेली, नथ गेली. आणि लागलं रडायला. माझ्या भावाकडून आणली होते पैसे आणि नथ करून घेतली, आणि आता ते नथ माझ्या सासूला कळलं तर काय करीन, नवरं लय जोडीन. रडायला लागली. आणि शेजारच्या गोदाबाया, आसावरी, तोडी, रागांची नाव घेतली, रागांची नाव घेतली. दुसऱ्या कोणचं नाव घेतो त्याला राग यायचा. आसावरी राग आहे, तोडी, भैरवी राग आहे, त्यामुळे त्यांची नाव घेतली. आल्या जमा झाल्या. म्हणजे काय झालं बाई रडायला, काय झालं, काय सांगू. 9 जण संगतीनं माझ्या त्या जगडी, जमल्या कडकडी, मोती पाहू लाग म्हणे धीरदाडी, मोठी लेण्याची गोडी, छिद्र वंगाळ दिसतंय गडाकाचं, म्हणू कोय काय लोकाचं, हरपला मोती ग माझ्या नथचा, होता मोठ्या ढाळाचा. एकतारी भजनी पदे महाराज, हे सगळं इकडून आलोय. ही एकतारी भजनी पदे, बाई मी खेळत होते ग फुगडी कर्मभूमीवरून, एकतारी भजनी पदे, त्याच्यामध्ये ही नथचा आले दृष्टांत ऐका. आणि ती बाई रडायला लागली. त्या शेजारीने आल्या, आसावरी होती, भैरवी होती, तोडी होती, दुसरी कोणती होती, विवरणी, मालकंस बाबाई, बाई पाहिजे, भैरवी होती. त्या सगळ्या जमा झाल्या. सगळ्या जमा झाल्या. म्हटले बाई, त्यांनी पाहिलं की तिच्या गळ्यात नथ होती. किती कुठं होती, गळ्यात पोथीत अडकवली होती. हे एकमेकीत विचार करतात, ही लय चिकू हिच्याकडून आपण पैसे उपटू, तिच्या गळ्यात ना ते गळ्यात. अगं खरंच आहे ग, सांगू नका, गप सांगू नको. ती दुसरी लगेच जागी झाली ना. ती भैरवी सांगितल्याशिवाय राहत नाही, कारण ती शेवटची असते ना, शेवटची गप गप करते, गप. बर चला, मग काय करायचं ग, हिला सांगायचं का, रडती लय रडती ग, लय किती तोंड केले ग. दुसरी बघून काय काय बाय, हा तुझी नथ काय होती, सोनार निर्गुणचा कारागीर, नथ घडली नाजीर, 5 टीका लाविल्या चौफेर, नामी नक्षीदार, हिरकणी साऱ्यावर मारित असेल लहिर. ही लहिर मारित होती ग बाई, मी पाहिलं होतं. ती नथ पाहिली, मी नथ पाहिली बाया, चापडा सोबत होता, नथ सोबत होती, चापड्याला गेली बाया नथ. नथ कुठं होती, तिच्या होती. आणि यांनी ठरवलं मग पैसे उपटायचे. 500 रुपये देशील का, उद्या तुझी नथ आणून देतो. तिसरी म्हणते उद्या काय, आजच आणू.
मग 500 रुपये कायला? अगं गुलाल आणावं लागल, बुक आणावं लागल, उडीद आणावं लागल, फुलं आणावं लागतील, रिंगाणा खावं लागल. मला मंत्र येतात. मंत्र कोणला मंत्र येतात? बायला. हे सगळे साधू मंडळी अशी बरीच ऐशे कैसे झाले. बंधू कर्म करोनी म्हणती, साधू अंगा लावून यारा, खटवळे झाकून करते पाप दावणी, वैराग्याची बोळा कळा भोगी विषय सोळा. तुका म्हणे सांगू किती जळवता यांची संगती. संगती जळाली पाहिजे. तिथे हिला आल्या या बरं म्हटले 500 रुपये देते, पण एवढी नक्की केवढ्याची? आताच्या भावात किती धरतात? आता 60 आहे ना? पावली भरायची तर असं का नाही? पावली भरायची असं का नाही? म्हणजे दे 500 रुपये. मग एक लगेच गेली तिच्या घरातला बुका काय का हळद कुंकू घेऊन आली, रिंगा नाकलं आणि राहू याच्यात. आणि मग एक उडीत फेकायला. उडीत काय? बुतक्यात बुत येऊ नये म्हणून. बुत लय वाईट आहे. बुत जबर मोठे ग बाई, जबर मोठे ग बाई. खाली धडपण करू कसं काही, खाली धडपण करू काही. आणि भूताला उडीत टाकायला सुरुवात झाली. कोण टाकीत उडीत? उभं राहिले. कोण रिंगणात? हे पहिले लक्षात घ्या. कोण राहिले रिंगणात? नथ हरवली ती. आणि देवऋषी बाहेरून आणि रिंगणाला धक्का लावायचा. धक्का लागला तर जळून मरशील. आता मिली काही ते आतमध्ये. आणि तिच्याजवळ एक आरसा आणून दिला. काय दिला? काय दिला? आरसा. मग हिने सांगितलं, जी शेजारी नव्हती ना ती देवऋषी, आम्ही मंत्र म्हणतो तवर तो काय करायचं, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत स्वतःच्या शरीराला आरशात पाहायचं. कळलं का? मग पायाजवळ आली. म्हणजे पायाजवळ कोण नव्हते का? नाही आली ग, नाही आली. गुडघ्याजवळ बघ ना, गुडघ्याजवळ. अगं नाही ग, नाही. कमराजवळ. अगं नाही ग, आली नाहीत काय नू. अगं छातीजवळ बघ. अगं आहे, अगं आहे. कळ गारबटी का तुम्ही? अगं आहे, अगं आहे. बाकीचा सगळा विषय राहू द्या. नथ तिच्याजवळ होती ना? कुणाजवळ? कुणाची होती? तिचीच होती. तिच्या जवळच होती. पाहिली कशाने? तिला डोळं होतं का? होतं ना डोळं. तिला डोळं होतं, पण विस्मरण झालेलं. तिला काय झालं होतं? विस्मरण. ते दाखवले कुणाने? आरशाने. सद्गुरु सारखा आरसा असल्यानंतर आपण गर्भात असताना श्री गुरु
असताना आपण ज्या भगवंताचं नामस्मरण करत होतो ते बाहेर आल्या विसरलो का? ओवी आहे. मग उपजली आवरी अंगी लागे वायू धरित्री अवघीच पडे विसरी. कुणाची? भगवंताची. पण गुरु पाहिल्यानंतर म्हणजे आरसा पाहिल्यानंतर नथ कळाली. म्हणून सद्गुरु सारखा असता पाठी राखा इतराचा. सद्गुरु तुझा गुरु सारखा असता पाठी राखा असला ना. गुरुराया तुझा ऐसा नाही सखा कृपा करू निरंका धरी हाती. आणि शेवटी तुकोबराया 4 जणांना वंदन करतायत शेवटच्या चरणामध्ये.
चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी. गुरुराया तुझा ऐसा नाही सखा कृपा करून रंका धरी हाती. तुका काय म्हणे, माता पिता गुरु आणि बंधू तुझी कृपा सिंधू पांडुरंग. करवेली तेवढी केली कटकट वापरले का नीट. खर तर माझ्या दृष्टीनं माझं वक्तृत्वाचं जेवण अपुरं राहिलं. तुमचं श्रोत्यांचं भागलं का नाही मला नाही माहिती. काही लोक एवढं दिलं तरी भागात ते, पण काहीला 3 पोळ्या लागत असं द्या. परत कधी येणं झालं तर अशी बहुसंख्येनं उपस्थित राहा. दुसरा विषय घेऊन तुमच्या पुढे राहील. तेच काय केवढाय मोठं चौवेदी जाण षटशास्त्री कारण 18 पुराण 250 मंथुनी नवडिता तैसे घे आनंदा वाया व्यक्त करता. देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्यातून काय काढलं, हळहळच नाही निघाले, चौरत्न निघाली. लक्ष्मी कौस्तुभच्या पारिजातक सुरा धर्वंतरी चंद्रमा मरुगा सुरेश्वर गुजोर अंबाजी देवांगणा चौरत्न निघाली. तेव्हा त्या विषय नाही, एवढा लांबवायला काही गरज नाही. आज आमचे लहूदादा भुले यांनी त्यांचा भाचा सुरेश बढेकर त्यांच्याकडे माझा नंबर मागितला. नंबर इथं होता, अंकुश जाधवाकडे तुमच्या डायरेक्टरकडे होता, बागडे महाराजांकडे होता. आणि मला वाटतं आपण बरीच मंडळी भेटले बऱ्याच वेळा होता नंबर, पण तुम्हाला काही कल्पना नाही. नंबर लिहून घ्यायला लागलं तर. आणि आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश. आता 70 गाठली, आता नाश करायची काही गरज आहे का. जे मिळालंय ते वाटायचे. हां, शिवितो हा रस वाटितो आणि का मी आपणही रस सेवन करायचं आणि तुम्हालाही वाटायचं. पण चांगलं वाटलं पाहिजे, खरं वाटलं पाहिजे, विज्ञान आणि अध्यात्माची जोड घातली पाहिजे. आणि आपण म्हणतो तरुणाई बिघडली, तरुणाई बिघडलीच नाही. तरुणाईला योग्य मार्गावर आपण आणलं नाही, हे बरोबर आहे का नाही. तरुणाई बिघडलीच नाही. आता नातवाला घेऊन देवपूजेला बसा, तो देव उचलायचा, तो देव उचलायचा. माझं आहे तसं, यांना माहिती आहे माझं तसंच आहे. नातवाला घेऊन देवपूजा कशी असते हे त्याला कळलं पाहिजे. नाही तर ते नातू देव घेईन आणि पुढे पाण्यात टाकेल, सांगता येत नाही. तो नाही, संस्कृती फार आपल्याकडे खराब आहे. बऱ्याच 40 वर्षाचं 50 वर्षाचं सांगतो मी तुम्हाला. एक ध्यानात आहे, तुमच्या लोणीत जागरण होतं आणि ते जागरणाला आरती काढावं लागते ना, आरती काढावं लागते, काकड आरती काढावं लागते. मग ते पूर्वी होतं तसं. आता काय काकड आरती काय जागरणच हरवलं तर काय नाही का. जाऊ द्या. तर ती काकड आरती काढायची ठरली. म्हटलं देवच सापडती नाही. वाघे आतमध्ये गेले ते देव म्हटलं देव सापडते नाही. म्हणले देव कुठे आहेत. म्हणले देव गाडग्यात ठेवलेत, पण कंच्या गाडग्यात ठेवलेत, कारभारी गावात गेला. कळलं का तुम्हाला काही, कळलं का. कारभाऱ्यांनी गाडग्यात ठेवलं. मग देवपूजा कधी केली, सणावारला केली असेल, बरोबर कडे. लोणीतलं उदाहरण नाही. नाव सुद्धा माझ्या तो माणूस नाही राहिला, पण नाव देणार नाही अजून माझ्या देण्यासारखं राहण्यासारखं. मग त्याच्या नातवंडांनी त्याच्या मुलांनी कशी पूजा करावी हे तरी कळेल का. तरुणाई बिघडलीच नाही, बिघडलोय आपण. आता मुलींच्या बाबतीत विचारायचंच नाही. मुलगं रडायला लागलं का पहिलं मोबाईल हातात, ते असं करतंय. आणि बाप मोठ्या कौतुकाने सांगते, अहो मला कळत नव्हते, त्याला कळते, त्याला कळते. हां बर. मुलगा रडायला लागलं का आई पहिलं मोबाईल हातात देते. आणि त्याच्याही पुढे झाले, मुलगा किती रडलं तरी आई मोबाईल पासून बाजूला जात नाही. जाती का. ते चॅट करायला लागले आता. आपल्याला तर नाही कळत काही. मग मी महाराजांना सांगितलं, ते मला नाही समजत काही. ते आहे बस. तात्पर्य एकच की आपला धर्म आपण टिकवला पाहिजे. काय आपण स्वतःला मराठा म्हणून घेतो, हिंदू म्हणून घेतो, पण आपला धर्म आपण टिकवला पाहिजे. धर्मासाठी माती खाणारे संभाजी महाराज स्वतःचा जीव गेला, पण धर्म बदलणार नाही. पोरगी देत होते ते मोमीन, त्याला मुलगा एवढा इतिहास सांगायला वेळ नाही मला, पण धर्म बदलला नाही. आणि आपला हा संप्रदाय धर्माचं
टिकत राहण्याकरता, धर्म टिकवण्याकरता, धर्मरक्षणासाठी एवढ्या 8 अटी, ह्या 8 अटी ना धर्माच्या रक्षणाकरता ही नारदाची गादी आहे. नारदाच्या गादीवर बी आमच्या माझ्यासारख्या महाराजांनी जपून बोलावं, जपून बोललं पाहिजे ना. नाही तुला काही सांगता आलं तर निदान उपदेश तरी कर, नाही उपदेश करता आला तर तिथून घेऊन इकडे नुसतं हमाली कर. आता मी आज बाकी तुमच्या पुढे हमालीच केली, सगळं तिकून घेतलं आणि इकडे गेले, पण अभ्यास केलाय नक्की. किती अभ्यास केलाय? जारकरवाडीचं भारूड तुम्ही सर्वांनी ऐकून आहे. जारकरवाडीचा भारुडाचा संस्थापक बाबुराव महाराज, लेखक बाबुराव महाराज, कवी बाबुराव महाराज, डायरेक्टर बाबुराव महाराज, आणि त्यात कामही करीत होतो. तिथं श्रीपात्र होतं माझं. तर मला एकदा एकाने आडवं लावलं, श्रीपात्र कशाला घेता? श्रीपात्र प्रसंग येईल तसं श्रीपात्र सुद्धा भगवंताला घ्यावं. मोहिनीच्या संगे हाय कडे मोहिनी व्हावं लागलं ना. चोखा महाराजांच्या बायकोचं बाळात कराय कोण झालं? चोखोवाची बहीण झाले सारंग दर, वहिनी उडादार हाक हाय कडे. मग प्रसंगाला जे जे रूप घेता येईल ते समजवण्याकरता ते समजावलं पाहिजे. असू द्या. म्हणजे 40 वर्ष भारुडाचा अभ्यास केला. भीतिक आमच्या वडिलार्जितच. माझे वडील तुम्हाला सगळं ओळखतात, ते पटक्यावाले येत होते दामणीचे 2 म्हातारे, त्यातला एक पटक्यावाला आबू ढोबळे म्हणून, ते ओळखत तुम्ही सगळे. हां, तर हे बाळकडू भीतिकचं आमचं घरातूनच आलं. 1 तारी भजनीपदही तिथूनच आलं. आणि स्वतःची भजनं आहेत. मी स्वतः पीटी मास्तर आहे, तुमच्या महाराजांना माहिती आहे. स्वतःची भजनं आहेत. पण गंमत अशी आहे की आता तरी पुढे नका करू नाश, आयुष्याचा नाश करायचा नाही. आता बाकी परमार्थ एक परमार्थ, बरोबर आहे महाराज, परमार्थ एक परमार्थ केला पाहिजे की ज्याने या देहाचा कळस होईल एवढी ताकद परमार्थामध्ये नक्कीच आहे. झालेली सेवा तुम्हाला संत सज्जनाच्या चरणी अर्पण करतो. माझ्याबरोबर आलेले आमचे हरिभक्त परायण देवडे महाराज आणि हरिभक्त परायण बाळश्राम महाराज यांच्याकडूनच मी काही सुंदर चाली शिकलो. संप्रदायातल्या चाली गोड गोड गाणारे येतात. आमचं पारगावचं भजनी मंडळ तुम्हाला माहिती आहे सर्वांना, ही पारगावकरातली मंडळी येतात. आणि माझ्या कीर्तनाला मी कायम बरोबर जर गरज भासली तर बरोबर नेतो. आणि यांच्याबद्दल तर मी ओळख सांगितलेलीच आहे. ज्ञानेश्वर माऊली नवीला